माझं नाव योगेश संजय देवरे. मी प्रॉपर कटाळा तालुक्यातून आलेलो आहे. माझं गाव कंदाना आहे. आज तुम्ही कंदानावरून येत असताना सटाणावरून येत असताना हा माल जो आहे हा माल जागेवरती काय रेटने मागितला होता? हा माल माझा 40 रुपये किलो रेटने मागितलेला होता जागेवर. तुम्हाला असं काय वाटलं मार्केटला यावं आणि मार्केटला आल्यावरती 2 पैसे होतील? मी एक वेळ गेली होती तिथं पाहून गेलेलो होतो. हां म्हणजे मोकळा आलं ते मालला घेऊन येतात. हो, आता आपण बघू शकतो की यांचा जो माल आहे आज जागेवर मागताना कसं माहीत होतं म्हणजे 80 रुपये का 100 प्लस 50 प्लस 100 प्लस माहीत होतं. आता हे जे आहे ती गुटी जी आहे हे सगळी 58 रुपये गेलेली 5 नंबर. याच्यामध्ये आपण बघू शकतो छोटी साईज आहे 30 ग्रॅम 40 ग्रॅम म्हणजे 100च्या आतमधली सगळी साईज आहे. आणि तुला 100च्या वरचा जर माल बघितला तर हा जो माल आहे हा तुमचा 86 रुपये गेलेला आहे. हा माल 86 रुपये गेलेला आहे. त्याच्यानंतर वरची जी 3 नंबर साईज आहे ही 107 रुपये गेलेली आहे 107 रुपये. त्याच्यानंतर हे जे आहे 117 रुपये जे आहे हे 130 रुपये गेलेले आहे. मार्केटमध्ये ज्यावेळेस 58 रुपयापासून 130 रुपयापर्यंत जात असताना जर आपण ॲव्हरेज बघितलं तर सरसकट ॲव्हरेज आपल्याला 95 रुपयाच्या आसपास सरसकट पडेल. आणि जर आपण 100 ग्रॅमच्या प्लसचं जर ॲव्हरेज काढलं तर वाटतं 105च्या आजूबाजूला आपल्याला ते ॲव्हरेज नक्की पडेल. आज ज्यावेळेस जागेवरती 85 रुपये जर आपण पकडलं तर 85, 95, 105 म्हणजे 20 रुपये किलोचा तुमचा आज मार्केटमध्ये फायदा होईल. अजून हा माल किती आज तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली का म्हणजे अजून आज सुरुवातच आहे. तर व्यापाऱ्यांचे फोन येत असतील सारखे पण आता आलेलो हां आले. पण आता ज्यावेळेस जागेवरती तुम्ही माल देत असताना तुम्हाला आता विश्वास कसा वाटला की इथपर्यंत आणल्यानंतर मला चांगले पैसे होते? मला ती गॅरंटी होती. कशामुळे गॅरंटी होती? येऊन पाहून गेलेलो होतो. येऊन बघून गेलेले होते त्याच्यामुळे त्यांना गॅरंटी होती. मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पहिल्यांदा मार्केटला व्हिजिट करा. बघितलं आपण तर हलके माल खरडे मालाला पण चांगले डिमांड आहे, चांगल्या मालाला चांगलं डिमांड आहे. तर शेवटी जसं तुमचा माल असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नक्कीच रेट भेटेल. असं तुम्हाला वाटलं का इथं तुम्ही आता शेवट तुमचा माल होता शेवट निलाव झाला त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का की पहिल्यांदा ज्यावेळेस निलाव होतो आणि नंतर निलाव होतो त्याच्यात काय फरक जाणवला? नाही, अजिबात फरक नाही. अजिबात काय फरक नाही. आता तुम्ही इतर माल बघितले असतील खरडे माल बाकीच्या मालाची रेंज तुम्हाला कशी वाटते? मालाची रेंज चांगली. इतर मार्केटच्या तुम्ही जागेपेक्षा. धन्यवाद.